पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरेंची सर्वात मोठी ऑल आउट मिशन अंतर्गत कारवाई। याबाबत वृत्त असे की धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरेंनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे दिनांक 21 एप्रिल 2024 रोजी मध्यरात्री ऑल आउट ऑपरेशन व नाकाबंदी राबविण्यात आली। सदर मोहीम प्रभावी होण्याच्या दृष्टीने कारवाई करण्यात आली असून त्यात शस्त्रास्त्र विरोधी कारवाई, फरार आरोपी शोधणे, वाहन चेकिंग, वॉरंट बजावणे, हिस्ट्री शीटर तपासणी, दारूबंदी केसेस प्रतिबंध कारवाया करणे असे आदेश असल्याने 2 गुन्हेगारांना गावठी कट्ट्यासह अटक करून 7 इसमांकडून 6 तलवारी, 1 कोयता जप्त करण्यात आला असून 11 गावठी दारू अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत। त्याचबरोबर 4 जुगार अड्ड्यांवर दाट टाकून कारवाई करून कॅश सील करण्यात आली। तसेच सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या 5 जणांवर कारवाई करून प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन मधून 30 जणांवर कारवाई करण्यात आली। तसेच 63 इसमांना समन्स वॉरंट जारी करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले। तसेच वॉन्टेड आरोपी नासिर शाह, हनीफ शाह, हकीम यास गुजरात येथे अटक करून गुजरात पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला। तर त्याचबरोबर नाकाबंदीतून 355 वाहनांची तपासणी करून मोटर वाहन कलमान्वये 15,500 रुपये रकमेचा दंडात्मक कारवाई करण्यात आली। अशा अनेक विविध कारवाया करून ऑल आउट मिशन अंतर्गत सदर या कारवाया करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले। पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले। तर सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे, डीवायएसपी एस ऋषिकेश रेड्डी, एलसीबी पथक आदींनी सदरची कारवाई केली। जिल्ह्यामध्ये काल आपण एक मोठं ऑपरेशन ऑल आउट एक्सरसाइज असा एक केला होता। रात्रीच्या वेळी आपण 2 गुन्हेगारांना गावठी कट्ट्यासकट आपण अटक केलेली आहे। त्याचप्रमाणे आपण 7 इसमांकडून 6 तलवारी आणि 1 कोयता हा देखील जप्त करून 425 आर्म्स ऍक्ट प्रमाणे आपण गुन्हा दाखल केला आहे। त्याचप्रमाणे आपण काल रात्री 11 दारूचे अड्डे जे आहेत, गावठी दारूचे अड्डे, ते देखील उद्ध्वस्त करून प्रोहिबिशन ऍक्ट मध्ये आपण केसेस केलेले आहेत। त्याचप्रमाणे 4 ठिकाणी जुगाराचे अड्डे आपण उद्ध्वस्त केलेले आहेत आणि अटक करून आपण संबंधित कॅश देखील सीज केलेली आहे। काल आपण सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या 5 जणांवर कारवाई केलेली आहे। त्याचप्रमाणे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आपण एकूण 30 लोकांवर केलेले आहे। गुजरातमध्ये एक वॉन्टेड अक्युज्ड होता, त्याचं नाव आहे नसीर शाह, हनीफ शाह, याला देखील आपल्या टीमने काल अटक करून गुजरात येथे आपण पाठवलेलं आहे। अशा प्रमाणे काल ऑपरेशन ऑल आउटमध्ये आपण कामगिरी केलेली आहे। धन्यवाद।